आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी मायरा 11 शिरवली हा संघ आपण पाहणार आहोत. आणि चौथी मॅच असेल ती म्हणजे वैष्णवी 11 मानगाव आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी दिलशाद 11 हा संघ आपण पाहणार आहोत. सो उद्याची रात्र देखील फार महत्वाची असेल. टॉस झाला आपण पाहतोय आणि टॉस गेला तो म्हणजे संघ कौस्तुभ दादू 11 पनलकर या टीमच्या बाजूनं आणि प्रथमतः नेहमीप्रमाणे त्यांनी फिल्डिंग बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि फिल्डिंगची हवी होती ती म्हणजे नितीन कोरपे मित्रमंडळ महाड या टीमला ती फिल्डिंग मिळाले. त्यामुळे दोन्ही बाजूनं आपण पाहतोय जे हवं होतं ते मिळालंय आणि इथून पुढे आता मात्र शेवटच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्यासाठी धारावी एक्सप्रेस विकी भोईर. पहिलाच बॉल वेगवान होता. फुल टॉस लोवर फुल टॉस आपला बॉल मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता परंतु या वेळेला बॅटर आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाले. प्रथमेश राठोड तिथे होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला परंतु नाही झाला यशस्वी आणि पहिल्या बॉल मध्ये आपण पाहतोय सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. सचिन करकरे आपण पाहतोय त्यांच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये 26 धाबा आल्या होता 26 धाबा. ओ या वेळेला बॅटची कडा विकी भोईर यांच्याकडे आता मात्र मैदानाच्या बाहेर. स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे तो म्हणजे आर्यन भोईर परंतु तो या स्पर्धेच्या आपण पाहतोय बाहेर गेलाय आणि आता जर पाहिलं तर त्याच्या मागोमाग विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतात. 5 विकेट ज्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतील असा गोलंदाज आता मात्र बाउंड ट्रॅक वरती आणि विकीला अजून जर पाहिलं तर ऑलमोस्ट 2 मॅचेस मध्ये तो 4 षटक त्याने डिलिव्हर केलेत त्यामुळे 2-2 ओव्हर तो डिलिव्हर करतोय. फ्रंट लाईन बॉलर आहे न्यू बॅटर साहिल गुडेकर आता मात्र पाहायला मिळतील. साहिल आल्यात समोरच्या दिशेने अंबातोय सिंगल घेण्याचा प्रयत्न घेतली गेली आहे. क्विक सिंगल इथून पुढे अंबातोय. हवेमध्ये खूप सारा बॉल गेला होता त्यामुळे दोन्ही बॅटरने त्याचा फायदा उचलला गेला. सिंगल अर्जित केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 2 आकड्यावरती जाऊन पोहोचवली. P1चं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. 5-5 षटकांची लढत आणि अजूनही मैदानाच्या चौफेर जर तुम्ही नजर फिरवलात तर प्रेक्षक वर्ग अजूनही थांबला आहे. ओ या वेळेला चांगलं स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतात. बॅट आणली बॅट लावली आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे विकेटच्या अगेन्स्ट केलेला फटका 4 धावा. ज्या वेळेला डावकुरी हाताचा बॅटर आहे विकी भोईर गोल्डन आर्म म्हणून देखील विकीकडे देखील आपण नेहमीच पाहिलंय कारण का नुकतेच यंदा चांगावमधील ISPL स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा देखील विकी भोईरच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतो.
हो, यावेळेला आपण पाहतोय इथून पुढे जागेवरून त्या बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता अनिकेत या बॅटरने, परंतु बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ झालाय, निघून गेलाय. डॉट बॉल अंक 1 मधील शेवटचा बॉल हेलिकॉप्टर लँड करायचा होता, फटका फसलाय हवेमध्ये आणि विकेटच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. आणि या सर्वाधिक आपण पाहतोय विकेट घेणारा गोलंदाज सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये नाव आहे विकी पंढरीनाथ भोईर. धारावे एक्सप्रेस सध्याच्या घडीला 6 विकेट त्याच्या नावावरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट मुंबईचा खेळाडू आहे धारावे गावचा हा खेळाडू, धारावे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि सगळ्यांच्या माहितीकरता भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान बॉल ज्याने खऱ्या अर्थाने डिलिव्हर केला 147 किलोमीटर पर हावर्सने, असा हा गोलंदाज आहे विकी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वाधिक वेगवान शर्यतगतीच्या गोलंदाजाच्या लिस्टमध्ये अग्र क्रमांकावरती असणारा हा गोलंदाज आणि संपूर्ण भारतभर प्रवास करतो सध्याच्या घडीला. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे गावचा खेळाडू विशाल धारक आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु ते नॉन स्ट्राइक एंडला आहेत. आणि बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रथमेश राठोड. हो, या वेळेला खोलातला बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. इथून पुढे सिंगल घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे अर्थात 7 आकडावरती 7 धावा. एक नवी मुंबईचा खेळाडू योगेश बेनकरने आपल्या टीम मध्ये सामील करून घेतलाय, तर एक सोलापूरचा खेळाडू तो सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे प्रथमेश राठोड. खोलातला बॉल, बॅटची गडा, राहुल सावंत आपण पाहतोय बॉलला अडवण्यामध्ये. आणि हा दुसरा अटेम्प्ट आहे राहुल यांचा, कारण की मागच्या मॅच मध्ये राहुलने चांगली फिल्डिंग केली होती, बॉलला अडवलं गेलं होतं आणि याही वेळेला आपल्या टीमसाठी धाबा वाचवत आहेत. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. धाबा बनवावे लागतील, कारण की ज्या पद्धतीने नितीन गोरपे मित्रमंडळ महाड या टीम मध्ये बॅटर्स आहेत. हो, या वेळेला बॅटची गडा, योगेश बेनकर असतांच्या मागे बाकीची कामगिरी पूर्ण केली आणि प्रथमेश राठोडच्या खात्यामध्ये ही विकेट येताना पाहायला मिळते आहे. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3रा बाद. विकेटच्या नावावरती 6 विकेट आहेत, तर प्रथमेशच्या नावावरती देखील आपण पाहतोय 4 विकेट आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आनंद साजरा केला जातोय, जल्लोष होतोय रात्रीच्या सत्रामध्ये. हे आमचे सगळे संपूर्ण आयोजन कमिटी, त्यांना माहिती आहे स्पर्धा यशस्वी होत आहे, सुखरूपरित्या सुरू आहे आणि त्यामुळे आनंद तर निश्चितपणे होणार आमच्या फ्रेंड्स ग्रुप महाड या संपूर्ण ग्रुपला. आणि तो आनंद सध्याच्या घडीला व्यासपीठावरती हे सगळेच आमचे मान्यवर घेताना पाहायला मिळत आहेत. हो, या वेळेला अजून एक आपण पाहतोय विकेट प्रथमेशच्या खात्यामध्ये. यश मैदानाच्या आतमध्ये आले, यश मैदानाच्या बाहेर सुद्धा. थँक्यू. व्यासपीठावरती देखील आनंद साजरा केला जातोय आणि आमच्या प्रेक्षक वर्गामध्ये देखील आनंद साजरा केला जातोय. येल्लो टी शर्ट्स फोकस असेल त्यांच्यावरती, त्यांच्या माध्यमातून देखील आनंद साजरा केला जातोय. अगदी समोर आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या मागे आमच्या कॅमेरामॅन हार्या कुस्तेकरच्या अगदी खाली प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत, डान्स करत आहेत.
एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा त्यांना माहिती आहे स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलो आहे, सगळं काही विसरून मला फक्त आणि फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. इथून पुढे सध्याच्या घडीला जर पाहायला गेलात तर हा संघ आपण पाहतोय स्ट्रगल करतोय. कौस्तुभ दादू 11 पनलगडचा संघ. सचिन आपल्याला न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. सचिन म्हटलं की भारतरत्न सर सचिन तेंडुलकर क्रिकेटचे देव म्हणून संबोधलं जातं. 6व्यात विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाली. प्रथमेशच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या थांबली गेली आहे अद्यापपर्यंत आपण पाहतोय 8 आकड्यावरती 8ला 4 विकेट अद्यापपर्यंत गेले आहेत. आणि पुन्हा एकदा हॅट्रिकचा बॉल यावेळेला टप्पा पडतोय. बाहेरच्या दिशेने बॉल डिलिव्हर इथून पुढे केला जातोय. धावा सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना कौस्तुभ दादू 11 पनलगड या टीम साठी 1.5 लाखाच्या घरात पोहोचलाय. ओ अजून एक विकेट लाकूड तोड्या गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. यशांचा वेध घेतोय आणि अजून एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकी आणि त्याच वेळेला प्रथमेश आता मात्र बरोबरीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट घेतली आहे. आदरणीय नाना जगताप साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रथमेशला आपण देऊन सन्मानित करणार आहोत. सोलापूर वरून दाखल झालेला हा खेळाडू आज रायगड जिल्ह्यामध्ये महाडच्या या नगरीमध्ये दाखल झाला आणि ॲज अ आयकॉन म्हणून मला बोलवलंय. तर त्या दर्जाची कामगिरी मला करावी लागेल आणि त्या दर्जाची कामगिरी प्रथमेश असतील त्याच वेळेला विकी भोईर असतील करत आहेत. ओहो 7वी विकेट या स्पर्धेमध्ये विकी भोईर यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक विकेट लाकूड तोड्या गोलंदाजी मार्क वरती विकेट सोबत. पर्यंत थांबल्यात. जशी विकेट घेतली प्रेक्षक वर्ग आला. विकी भोईर सोबत सेल्फी घेतली आणि पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गेला. फॅन फॉलोइंग आहेत या संपूर्ण क्रिकेटकारांची. त्यांनी ते कमवले खऱ्या अर्थानं कित्येक वर्षाची मेहनत आणि त्यामुळे संपूर्ण जे भारतीय टेनिस बॉल क्रिकेट पाहतात त्या सगळ्यांना प्रचलित असणारी ही नावं तुमच्या समोर आज मात्र परफॉर्मन्स करतायत. अनिकेत न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि टीमची धावसंख्या 8ला 6. फुटबॉलचा स्कोर आहे की काय? ओहो काय बॉल केला डिलिव्हर रात्रीमध्ये आपण पाहतोय. इथून पुढे विकी भोईर पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजांना तिथेच उभं ठेवतायत. सोपं नसणार आहेत. विकी भोईर कित्येक मोठमोठ्या फलंदाजांना आपण पाहतोय अगदी गार केले गंमत मध्ये आणि असा गोलंदाज घ्या. अजून एक आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळाला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल अर्जित केली जाते. म्हणजे येणारा प्रत्येक बॉल असं वाटतोय की विकेट इथून पुढे येईल की काय. कारण त्या पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला तो करतोय. बॅटर स्ट्रगल करतायत. काहीच समजेना बॅटर्सला. त्यासाठी तुम्हाला खूप सारे प्रॅक्टिस करावी लागेल. विकीच्या अगेन्स्ट जर तुम्हाला खेळायचं असेल तर 9 धावा अद्यापपर्यंत. या वेळेला आपण पाहतोय फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. धाव संख्या फक्त आणि फक्त सिंगल डिजिट वरती 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ इथून पुढे अजून बाकी असेल.
षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. या वेळेला समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. लॉंग ऑनला एक सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते आणि इथून पुढे आता मात्र शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असेल. टीमची धावसंख्या अखेरकार डबल डिजिट वरती म्हणजे 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये या संघाने गोलंदाजी केली होती, धावा नाही दिल्या होत्या आणि याही मॅच मध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आक्रमण तर केलंय परंतु या वेळेला आपण पाहतोय बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले आणि इथून पुढे शेवटच्या बॉल मध्ये आपण पाहतोय सिंगल येताना पाहायला मिळेल. परंतु विकीने आजच्या रात्रीमध्ये 7 विकेट घेतले अद्यापपर्यंत या स्पर्धेमध्ये. विकी भोईर धारावे एक्सप्रेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुसाट सुटताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. निश्चितपणे आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये नितीन गोरपे मित्रमंडळ महाड या टीमने खूप सारा आमचा आयोजकांचा वेळ वाचवलाय. पहिली मॅच आपण पाहिली 2 ओव्हर 0.1 बॉल मध्ये मॅच कंप्लीट केली. दुसरी मॅच आपण पाहतोय ऑलमोस्ट 13 ते 14 बॉल मध्ये मॅच फिनिश केली आणि याही वेळेला आपण पाहतोय धावा अद्यापर्यंत खर्च नाही केल्या आहेत गोलंदाजी करत असताना या टीमने. जयेश केरकर बाउंड ट्रॅक वरती. पहिलाच बॉल बॅट आधी फिरवली गेली अनिकेतच्या माध्यमातून आणि इथून पुढे आपण पाहतोय डॉट बॉल तर आला होता परंतु यावेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेला. लगेच इथून पुढे आपण आता चेक करूयात आणि डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चला फेअर डिलिव्हरी इथून पुढे आपल्याला इशारा येतो बाल मिळतो. रिव्ह्यू अनसक्सेसफुल कारण का काही प्रश्नचिन्हच नव्हतं. अजून एक डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. अजून एक डॉट बॉल. फक्त आणि फक्त आपण पाहतोय टप्पा पडतोय. विकेट किपर योगेश बेनकर याच्या हातामध्ये बॉल विसवत आहेत आणि ते चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला लहानपणी तो गेम खेळायचो EA स्पोर्ट्सचा त्यावेळेला नवीन नवीन असताना कोणते बटन दाबायचे तेव्हा समजायचं नाही की मग जागेवरून फक्त बॅट फिरवली जायची. ते चित्र आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. या वेळेला अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीमला धक्का क्रमांक आपण पाहतोय 7वा बाद. ची प्रॅक्टिस तर करतात परंतु शेवटची ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी त्यांना संधी मिळेल का ते सुद्धा बघावं लागेल कारण का विकेट चालल्यात. विकेट अद्यापर्यंत गेल्यात ते म्हणजे 7 विकेट गेल्यात. 7 विकेट अद्यापर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. डिसिजन कुठेतरी चुकला की काय कारण का शेवटची मॅच होती ज्या वेळेला तुम्ही टॉस तुमच्या बाजूने गेला होता. पहिल्या 2 मॅच आपण पाहतोय जिंकल्या होतात नो डाऊट बॅटिंग करत असताना परंतु शेवटची मॅच काही वेळेला वेगळं करावं लागतं. ओहो या वेळेला आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला होता परंतु थर्ड मॅनचा खेळाडू होता आणि या 22च्या सोबतमध्ये या धावा ऍड होताना पाहायला मिळतील. 1च्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 12 या आकड्यावरती. 12ला 7 सध्याची परिस्थिती. पहिला संघ आपण पाहिला स्नेहल पर्व अलिबागचा तो संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय आणि इथून पुढे आता दुसरा संघ कोणता असेल ते सुद्धा बघावं लागेल. पुन्हा एकदा बॅट फिरवल्या जातात आणि त्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे हा डॉट बॉल. संघ मालक सन्माननीय आदरणीय नितीनजी गोरपे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी आता मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज.
घडीला आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे जास्तीचं काही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं असं नाही पाहायला मिळालं. आणि बघता बघता आपण पाहतोय षटक क्रमांक 4चा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल आणि टीमची धाबसंख्या इथं आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. 12 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि चला आता मात्र बाउंड ट्रॅक वरती शेवटचं अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी योगेश पेनकर दाखल होताना पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत, त्यामुळे महाड संघाकडून तो कमी खेळताना पाहायला मिळतो. कारण का खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहेत संपूर्ण भारतामध्ये, परंतु ज्याच्या वेळेला वेळ असतो त्या वेळेला आपल्या गावच्या संघामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. आणि आता गोलंदाजीचा मी तर म्हणेन आनंद घेण्यासाठी योगेश पेनकर बाउंड ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिंगल तर किती गेली आहे. दुसऱ्या टप्प्याचा कॉल नाही. निश्चितपणे म्हणजे पहिले जे आपण पाहतोय 7 विकेट गेलेत, त्या प्रत्येक विकेटसाठी नितीनजी गोरपे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे ऑलमोस्ट 3500 रुपयाचं कॅश प्राइज ज्या गोलंदाजाने विकेट घेतलेत त्यांना इथून पुढे मिळणार आहेत. विकी असतील, त्याच वेळेला आपण पाहतोय प्रथमेश राठोड असतील. या वेळेला विकेट तर इथून पुढे गेली असती, परंतु कॅच नाही पकडू शकले आणि बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 14 या आकड्यावरती टीमची धावसंख्या 14 रन ऑन बोर्ड. मॅच मध्ये जास्तीचं तर काही नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण का धावा सुद्धा होत नाहीयेत. सिंगलने फक्त टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये ती सिंगल इथून पुढे ऍड होताना पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती. या वेळेला अखेरकार मोठा फटका आलाय का नाही. या वेळेला योगेश पेनकरच्या खात्यामध्ये विकेट आणि 500 रुपयाचे हकदार ठरले आहेत नितीनजी गोरपे साहेब यांच्या कॅश प्राइज. तर मिळतात, परंतु इथून पुढे जर पाहायला गेला तर 8 विकेट अद्यापपर्यंत मैदानाच्या बाहेर गेले आहेत. आणि इथून पुढे शेवटचा बॉल टीमची धावसंख्या. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला आहे आणि इथून पुढे आपण पाहतोय अजून एक विकेट इथून पुढे जाताना पाहायला मिळते. म्हणजे याही विकेटसाठी आपण पाहतोय 500 रुपयाचा. नाव गाजलंय संपूर्ण भारतभर योगेश पेनकर यांचा. याच मैदानापासून केलेला प्रवास अगदी संपूर्ण भारतभर आणि किंबहुना भारतभर नाही तर भारताच्या बाहेर देखील जाऊन योगेश पेनकर यांचा खेळ तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिला आणि एवढा मोठा अनुभव घेऊन ते अगदी आपण पाहतोय एक मोठ्या पातळीवरती जाऊन पोहोचलेत. आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आपण पाहतोय सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणून देखील योगेश पेनकर यांच्याकडे आपण नेहमीच पाहिलंय. आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर आता मात्र सुपर 3 ची तिकीट मिळवण्यासाठी नितीन गोरपे मित्रमंडळ महाड आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. 17 धावसंख्येचा पाठलाग फक्त आणि फक्त करायचा आहे या मॅच मध्ये.
17 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय त्या टीमची महाडची आपण पाहतोय A1 जोडी म्हणून देखील पाहिलं जातं. योगेश बेनकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सूरज ताकवणे आपल्याला बाउंड ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतील. 30 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 17 धावसंख्येची गरज मॅच मध्ये. दुसऱ्या रात्रीमधील आपण पाहतोय शेवटची आणि अंतिम मॅच, शेवटचं सत्र, शेवटचा डाव इथून पुढे आपण पाहतोय. त्याला इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 30 मध्ये 17ची गरज. फायटर जेट योगेश बेनकर आता मात्र स्ट्रायकिंग एवढी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची गडा, बॉल पाठीमागे निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने आणि इथून पुढे आपण पाहतोय बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. याला सुरुवात तर चांगली झाली आहे आणि इथून पुढे जर पाहा गेलं तर फक्त आणि फक्त आता मात्र 13 धाबासंख्येची गरज आहे. पुढचा बॉल, हो या वेळेला टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला खेळायचं होता. इथून पुढे जर पाहा गेलं तर सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या 5 आकड्यावरती. योगेश बेनकर आणि सूरज करकरे जोडी आपण खेळपट्टीवरती आपण पाहतोय. A1 जोडी आहे. कित्येक मोठमोठ्या मॅच मध्ये ग्रामीण गटामधून खेळत असताना, महाड संघामधून खेळत असताना या जोडीला आपण पाहिलंय. हो या वेळेला फटका चांगला आहे, पाठवल्या पाठीमागच्या दिशेने लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. झालेला आहे 6 धावसंख्येची गरज. बहुधा सूरज करकर आणि योगेश बेनकरला उद्या फर्स्ट शिफ्ट असावी, जेणेकरून लवकर जायचं असेल फर्स्ट शिफ्टला कामावरती. त्यामुळे इथून पुढे आता फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. ओ या वेळेला बॅटची कडा घेतली आहे, सूरजला परतावा लागेल. विकेट तर आली आहे परंतु जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावा विकी भोईर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. विकी गोलंदाजी चांगली करतात आणि त्याच वेळेला सध्याच्या घडी जर पाहायला गेलं तर फलंदाजी देखील चांगली करत असतात, त्यामुळे बॅटिंगही चांगली करतात विकी. हो हो हो, विकीचं आपण पाहतोय यस्टनचा वेध घेतलाय. भाषेमध्ये उत्तर दिलंय या गोलंदाजाने. विकीला देखील आता समजत असेल की केवढा दुःख होत असेल फलंदाजाला ज्या वेळेला विकी समोर असतो गोलंदाजी मार्क वरतीने अशा पद्धतीचा एस्ट उद्ध्वस्त करत असतो. तर विकीला जाणीव करून दिले या गोलंदाजाने. विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाली आणि आता मात्र महाड तालुक्याचा बाहुबली राहुल सावंत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खूप कमी वेळा बॅटिंग येते परंतु ज्याच्या वेळेला बॅटिंग येते त्या वेळेला राहुल सावंत यांची बॅट चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलताना पाहायला मिळते. 6 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये फक्त आणि फक्त, परंतु लगातारचे 2 विकेट पुण्याच्या या खेळाडूने घेतले आहेत. अनिकेत ताकवणे आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल, समोरचा बॉल फिरवलाय, बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून थोडंसं थांबावं लागेल कारण का येणारे 24 बॉल आणि इथून पुढे जिंकण्यासाठी या मॅच मध्ये गरज आहे 6 धावसंख्येची.
होईल. यावेळेला पाठीमागच्या दिशेने बॉल आणि फेकी तर गेली आहे आणि इथून पुढे जर बाहेर गेला तर सिंगल घ्यायचे की नाही एवढ्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर 23 मध्ये 6 धाबत संख्येची गरज या मॅच मध्ये असेल. 23 बॉल 6 धाबत संख्येची गरज या मॅच मध्ये इथून पुढे आपण पाहतोय. यावेळेला विजयी षटकार योगेश वेनकर यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम. पण देणार आहोत. अगदी आपण पाहायला गेलं तर दोघांनी चांगली कामगिरी केली होती. म्हणजे विकी बोरने देखील विकेट घेतल्या 3 आणि प्रथमेश राठोडने देखील विकेट घेतल्या 3 आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच तो ठरला म्हणजे सोलापूरचा सुपरस्टार प्रथमेश राठोड ठरला या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच.